आज सोमवार प्रदोष आणि पशुपतीनाथ व्रत करून स्त्रिया गेलेल्या आहेत आणि सुंदर पूजा इथे मांडलेली आहे. फुलं आहेत महादेवाला वाहिलेली. हे एक फळ आहे धोत्र्याचं, अगदी वरती ठेवलं आहे. इथून पाणी गळत आहे, त्याच्यामध्येही थोडं दूध टाकलेलं आहे, त्यामुळे हे पांढरं झालं आहे पाणी. आणि सुंदर संध्याकाळ महादेवासाठी शांत वातावरणात, कुठल्याही प्रकारची गडबड नाही, धावपळ नाही, गर्दी नाही. पाहिजे तितका वेळ तुम्ही येऊन पूजा करू शकता, बसू शकता, नामस्मरण करू शकता. बघा फूल कुठे चिटकलं आहे आणि बरोबर कुठे लावलं आहे. अशा आमच्या भाविक महिला या देवाची पूजा करत असतात आणि ठरल्याप्रमाणे अगदी वेळ घेऊन चंदन लावून, फुलाला चंदन लावून इथं त्यांनी ते फूल चिटकवलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवतो आहे. बरोबर महादेवाच्या इथे पिंडेला फूल चिटकून अशी पूजा केलेली आहे. 3-4 स्त्रियांनी इथे प्रसाद ठेवलेला आहे. हा शिरा आहे, 5 दिवे, केळी, कैऱ्या आलेल्या आहेत आता झाडाला. ती कैरी पण देवाला अर्पण केली आहे. इकडून इथे एक केळी आहे अंधारात आणि साखर ठेवली आहे. इथे गूळ, खडीसाखर आणि इकडून एका महिलेने असं पानावर शिरा ठेवून आपल्या पशुपतीनाथ व्रताचे 5 दिवे लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आजचा सोमवार साजरा झालेला आहे आणि सुंदर पूजा ह्या सर्वांनी करून आपल्या ह्या महादेवाचं जे काय म्हणतो आपण एक स्वप्न होतं, ते मूर्ती बनवताना, तो दगड घडवताना, त्या मशीनवर तासनतास काम करताना फक्त डोळ्यात ते स्वप्न दिसत होतं. ते महादेवाची पिंड नव्हती दिसत, भाविक दिसत होते. कालांतराने हे मंदिर होईल अशी अपेक्षा ठेवून मी करत राहिलो आणि देवानीच ते माझ्याकडून करून घेतलं आहे. असं म्हणता येणार नाही की मी केलं आहे. मी करणं हे चुकीचं आहे. ते भाव यावे, ते वातावरण निर्मिती व्हावी, तो दगड त्याच वेळेस मिळावा आणि मग ही कलाकृती निर्माण व्हावी, महादेवाची पिंड तयार व्हावी, शिवलिंग तयार व्हावं आणि ह्या दगडाला आकार देता यावा. ही सर्व कदाचित महादेवाचीच इच्छा असेल आणि म्हणून हे सुंदर मूर्तीचं हे स्वरूप आज मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा एक परिसरातील रात्रीच्या वेळेस लाईटामध्ये दिसणारा एक दृश्य दाखवतो आहे की याचं सराउंडिंग कसं आहे, याचा बाजूचा परिसर कसा आहे. आणि एवढं मोठं मैदान याच्या समोर आहे. हे ज्याला आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं बनवून घेतलं आहे. बनवणारे आमचे नगरसेवक सुमित भैया त्रिवेदी, मोहित भैया त्रिवेदी, श्वेता भाभी यांच्या कष्टाने हे झालेलं आहे आणि तिथून हा रोड आम्हाला मिळालेला आहे. अशा ह्या इथे या मंदिराचं स्वरूप आज परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. मंदिर मोठं आहे की भाव मोठा आहे असं म्हटलं तर आज आम्ही ह्या मंदिरात इतके समाधानी आहोत की आम्हाला आता तो मोठं मंदिर बनवून आणि त्याची इमारत होऊन असं आमचं स्वप्नच नाही. आमचं स्वप्न असं आहे निसर्गाच्या सानिध्यातच आपलं मंदिर असावं. वृक्ष, वेली, पशुपक्षी, प्राणी या सर्वांनी इथे मनसोक्त आपल्या आपल्या पद्धतीने यावं आणि प्रसाद खावा. पक्ष्यांनी, प्राण्यांनी, गायींनी, गुरांनी. त्यासाठीच आम्ही हा प्रसाद सांभाळून सकाळी गाईच्या मुखात घालतो आणि त्यांचाही आशीर्वाद मिळवतो. या व्हिडिओनंतर आम्ही असा विचार करतो आहे की आपल्याही काही प्रतिक्रिया असल्या तर मला कळवा आणि त्या पद्धतीने काही नवीन विचार याच्यामध्ये मांडता येईल. जनकल्याण, गोरगरिबांना मदत, अंध अपंगांना मदत, वृद्धांना मदत करणे म्हणजे देवाची पूजा करणेच होय.
अशा पद्धतीचे काही उपक्रम करावे हा आमचा उद्देश आहे आणि त्यासाठीच या मंदिराची निर्मिती झाली आहे. फक्त सुंदर इमारत, मंदिर, बांधकाम, कळस यासाठी आम्ही याची निर्मिती केलेली नाही. तर जर आपला काही नवीन विचार असेल तर आम्हाला नक्की सांगावा. धन्यवाद. ठाकूरजी का भोलेधाम यालाही एकदा सबस्क्राईब करा. बघूयात पुढचा प्रवास आणखी किती सुंदररित्या आपण करू शकतो. धन्यवाद.